हिरव्या आणि निळ्या रंगाच्या कचरा कुंड्या, सुंदर अशा प्रकारच्या कचरा कुंड्या ज्यांनी भेट दिलेल्या आहेत ते ग्रामपंचायत सदस्य निखिल कांडेला यांचं आपल्या शाळेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन आपण स्वागत करूया। मी शिस्तरांना विनंती करतो आणि सुभाष सरांना देखील त्यांनी पुष्पगुच्छ द्यायचा आहे आणि आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया। आपल्याला ग्रुप ग्रामपंचायत हळदपडा यांच्या मार्फत डस्टबिन प्रत्येक वर्गासाठी आणि शाळेसाठी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। हे नुसतेच नाही तर त्याच्या मागे पाठपुरावा करणारे, जसं शिंदे सरांनी सांगितलं की आपल्या शाळेचे ते माजी विद्यार्थी आणि या गावातले ग्रामस्थ आणि ज्यांचं विशेष असं शाळेच्या प्रती असलेलं प्रेम, त्यांच्याच प्रेमापोटी त्यांच्याच आपुलकीपोटी आपल्याला ही जे काही ग्रामपंचायत मार्फत जी काही वस्तू दिलेली आहे या वस्तूचा आपण निश्चितच चांगल्या प्रकारे उपयोग करू, कारण आपल्याला याची नितांत गरज होती। साधारणतः आपण बाजारात विकत घ्यायला गेलो तर सरासरी आपण त्याची किंमत धरली तरी एका डस्टबिनची किंमत साधारणतः 200 रुपये प्रमाणे असणार, त्याच्यापेक्षा अधिक पण असणार, पण आपण सरासरी किंमत पकडली 200 रुपये असणार। तर आपल्या शाळेसाठी आपले ग्रामपंचायतचे सदस्य निखिल कांडेला साहेब, त्याचबरोबर जयेश कांगड साहेब आणि वैशालीताई कांगड यांच्या सौजन्याने यांच्या मार्फत तिथपर्यंत सूचना गेली आणि त्यांच्या पुढाकाराने आपल्या शाळेला 30 लहान डस्टबिन आणि हे जे मोठे डस्टबिन आहे हे 2 असे एकूण 32 डस्टबिन देण्यात आलेले आहे। आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करतो। त्यावेळी आपण या डस्टबिनचं वितरण करत होतो त्याच्यापूर्वी शिंदे सरांनी जसं सांगितलं की नेहमी आपल्या शाळेला ते मदत करत असतात, फक्त आपण सांगायचं त्यांच्याकडून जे जे गोष्टी करण्यासारख्या असतात त्या गोष्टी त्या निश्चितच पूर्ण करतात। आणि आता इकडे आल्यापासून आम्ही बघतोय जवळपास 15-16 वर्षापासून शिंदे सरांनी जवळपास 25-26 वर्षापासून त्यांचा अनुभव आहे की ज्याच्या वेळी शाळेला काही गरज असेल किंवा मदतीची अपेक्षा असेल त्यामुळे पहिलं आमच्या तोंडाचे नाव येतं ते निखिल कांडेले यांचं नाव येतं आणि ते पण अगदी जोमाने जोशाने आपल्या शाळेसाठी कुठलेही काम करण्यास तत्पर असतात। तर निखिल साहेब, आम्ही आमच्या शाळेच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने निखिल कांडेले साहेब, त्याचबरोबर जयेश कांगड साहेब आणि वैशाली कांगड मॅडम आपण सर्वांचं आम्ही या शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि आपण असंच सहकार्य यापुढे देखील आम्हाला करत राहाल अशी अपेक्षा करतो आणि आजचा छोटेखानी असलेला कार्यक्रम आपण या ठिकाणी संपवूया। थँक्यू।